देऊर शिक्षकाकडे लाखो रुपये थकबाकी, गस बँकेकडून घर सील, तर थकबाकीदारांनी भरणा करा अन्यथा कारवाई। याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील देऊर येथील सहशिक्षक जगदीश नामदेव देवरे, सीडी देवरे हायस्कूल मस्दी, तालुका साक्री येथे ते कार्यरत होते। त्यांच्याकडे गेल्या 17 वर्षापासून त्यांनी गस बँकेचे कर्ज घेतले होते, ते थकबाकी असल्याने सदर ही कारवाई करण्यात आली। तर गस बँकेमार्फत कर्ज घेतले होते, परंतु गेल्या 17 वर्षापासून सदर कर्ज परतफेड न करता टाळाटाळ करीत होते। त्या संदर्भात गस बँकेकडून अनेक वेळा नोटिसा बजावण्यात आल्या, तरी देखील संबंधित सहशिक्षक जगदीश देवरे यांनी दुर्लक्ष केल्याने लाखो रुपयांची थकबाकी न भरल्यामुळे आज शेवटी गस बँकेच्या पथकाकडून दिनांक 28 जून 2024 रोजी सकाळी सदर त्यांची मालमत्ता जप्ती करण्यात आली आहे। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रत्नप्रभा मोरे, वसुली व्यवस्थापक भारतजी भामरे यांच्या मार्गदर्शनात तसेच चेअरमन रवींद्र अहिरे व सर्व संचालक मंडळ यांच्या अंतर्गत सदरची कारवाई करण्यात आली। यावेळी देऊर येथील मंडळ अधिकारी सदाशिव सुरेंची, तलाठी देऊर दिनेश दाभाडे, पोलीस पाटील देऊर सागर बदाने, शाखा व्यवस्थापक श्रीमती संध्या फुलपगारी, शाखा संघ व्यवस्थापक जितेंद्र पवार, वसुली अधिकारी जितेंद्र पाटील, नरेश शेवाडे, धनराज गांगुर्डे, योगेश सोनवणे, संजय अहिरे, पोलीस पथकातून पोलीस कॉन्स्टेबल अमोल बोरसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक खैरनार, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका मोरे आदी सर्व पथकाच्या उपस्थितीत सदर जगदीश देवरे सहशिक्षक यांचे घर मालमत्ता ही सील करण्यात आली, जप्ती करण्यात आली। तर ज्या कोणी थकबाकीदार बँकेचे कर्जदार नोकर वर्ग यांनी आपला थकबाकी कर भरणा करावा, अन्यथा बँकेच्या पथकाकडून सदर घर मालमत्ता सील करण्यात येईल असा इशारा या कारवाई माध्यमातून देण्यात आला आहे व होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार राहाल असे देखील सांगण्यात आले। तर संबंधित करधारकांनी थकबाकीदारांनी मालमत्ता बोजा कर्ज घेतलेले कर्जदार यांनी आपला भरणा लवकरात लवकर करावा, अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा या ठिकाणी या कारवाई मार्फत देण्यात आला आहे। कारवाईमुळे थकबाकीदारांची झोप उडाली असून गस बँकेचे थकबाकी वसूल करून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी संचालक मंडळ यांच्या सहकार्याने सदर ही कारवाई करण्यात आली। त्यामुळे थकबाकीदारांनी आपली मालमत्ता सील होऊ नये, आपला कर्ज वेळोवेळी भरणा वेळोवेळी करावा, घेतलेले कर्ज हे परतफेड करावे असे आवाहन यामार्फत करण्यात आले आहे।
देऊ टाकू मग तुम्हाला आठवणी निर्माण होणार. तुम्ही सोलापूर काय मला आता आशावादी होतो पोझिशन घेऊ द्या तुम्हाला. आम्ही अजून म्हणजे 3 महिने तुम्हाला प्रॉपर्टी आहे लोन तुम्ही दिलेलं आपण कारण आणि तुम्हाला ही मुदत कधी दिली आम्ही तुमच्याकडे येणार इतके दिवस सोडले ना. आज एकदा मला सांगितलं तुम्हाला तरीही आम्ही तुम्हाला 28 दिवसाची मुदत दिली. 14 तारखेला ऑर्डर द्यायची मिळाली पहा तुम्ही. ऑर्डरचं काय काय कोणाची ऑर्डर कधी सांगा. हायकोर्टाची ऑर्डर त्याला कधी मिळाली. ऑर्डर भेटली 1 महिना हायकोर्टाच्या मला तेव्हाच करून घ्यायचं होतं. आम्हाला आपलं पोलीस स्टेशनचा खर्च भरायचा कॉल करायचे हे हायकोर्टाची ऑर्डर आल्यानंतर मी बँकेला पत्र दिलं. पत्राचं काय काम आहे सगळं पत्र चालतात त्याला या तुम्ही जेव्हा एक 1.5 तास वेट टाइम बाकीचा जो काय निर्णय होईल त्या निर्णयाला आपण बांधले एवढं लक्ष सांभाळलं घडल्यानंतर कुठेतरी एक आशावाद तुम्हाला सांगून किती सांगायचं. शेवटी मग काहीतरी मार्ग हा उलटा तुम्हाला हा खर्च इथला खर्च तुमच्या मोबाईलने पडतो. हे सगळे पत्रकार आहेत ते पत्रकार आहेत थांबलो काय आम्ही पैसे घेतले म्हणजे लगेच कालावधी 60 दिवसात द्यावा लागतो. त्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही. मला पैसे द्यायला मला प्रॉब्लेम काहीच नाही. फक्त आता तुम्ही स्वतःहून पैसे देऊन टाका. उलट काही मला आता तुमच्याकडे ती शंका निरसन करायची होती. कारण कसं आहे विकायला गेलं तरी मग तो बोला तो विकलं जाणार नाही म्हणून सरकारने काय स्वतः पैसे देऊन टाका. काही मला स्वतःला त्या शेती विकायची त्यावेळेला तुमचं एखादी पार्टी घेऊन या पार्टीचं सुद्धा डन झालं. या पार्टीकडे एक आढावा घेऊन तिकडे बोलवतो बोलला असल्यामुळे मला कोणतं लोन बी काढता नाही. वर्षापासून मध्ये पीक कर्ज सुद्धा काढता आले तुमचं बँकेचं बोलला. असंच प्रत्येक वेळेस झालं. 16 वर्षापासून सगळ्या प्रकारची प्रगती ऐकून घ्या. आम्ही तुम्हाला सहकार्य करू. आम्हाला पैसा बँकेचा महत्वाचा तर उन्हा बोलण्यापेक्षा जेवढ म्हणजे बँकेला वसूल करणं सुद्धा आपली गरज आहे. एकमेकांचा जर संवाद राहिला तर त्याच्यातून बँकेचा बी पैसा मिळून जाईल. आता होऊन जाईल तेव्हा आम्ही त्याच्या आता एवढं वर्ष काढून दिलं तर थोड्यासाठी काय द्यायचं होऊन जाईल सुटून जाईल. तुमचा पगार फरक आला परत शेती घेत आले सहकार्य करा. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे. कोर्टाचा निकाल तुमच्यावर आणि शासनाच्या कामामध्ये अडथळा आणू नका अशी विनंती करू. विनंती काय केली मी जास्त काहीच नाही करत. असं होत नाही. माझं एक मिनिट ऐका. आम्ही पहिल्यांदा थांबा द्यायला आणि मी तुम्हाला सांगतो एकाच दिवशी ज्या दिवशी आम्ही आमची प्रोसेस करतो त्याच दिवशी तुम्ही ती तारीख कोर्टातली घेतात किंवा कोर्ट तुम्हाला देतात. अशासाठी इथं थांबणं माझं काम नाही. तुम्हाला जेव्हा मिळेल ना सर तुम्हाला लगेच ताबा परत तिथवर करू पण आज नाही थांबता येणार. लक्षात घ्या. माझ्या पण मी असं काही 4 तास किंवा 8 तास आता तुमचं 12:15 होऊन गेले काय 45 मिनिटं काहीच होणार
नाही होणार. माझ्यावर विश्वास ठेवा, काही उपयोग नाही होणार. 45 मिनिटं माझी विनंती आहे, तुमच्या जीवनावर वस्तू आहेत ना ते काढून घ्या. घेतो ना बरोबर. 45 पण प्लीज आता डिस्कशन नको. मी पुन्हा व्यत्यय काढू. सर ऐका ना, असं नाही. तुम्ही काल पण मला विनंती केली, मी तिथून आकार द्यावी तेवढ्यासाठी, तरी तुम्ही तुमचं काम करून ऐका ना, ऐकून घ्या. जर आलं ना लगेच तुम्हाला रिटर्न होऊन जाईल. आता मला सकाळपासून तुमचे मार्ग काढून घ्या. नको तितकं सकाळी मी दिलेलं आहे. येतं तुम्ही मान्य करता. मी तर 9ला येऊन उभा राहू शकतो. माझ्या आधी तुम्ही आले, त्याचंही माहिती होतं थोडी माणूस ती जपावी लागते. पण आता नाही काम करायला सगळ्यांची भावना आहे. मग तुम्ही आता तुम्ही ऐका ना, तुम्ही अशी अडचण नका. तुम्हाला तुमचा ऑर्डर येऊ द्या, ते वसूल अधिकारी समोर बसले नक्कीच मी सांगेल त्यांना कुलूप तोडा, त्याच्या ताब्यात द्या. इतका जर विश्वास तुम्हाला माझ्यावर ठेवायचा नसेल तर मग माझा राहिला जाईल. याच्या पलीकडे सरकारने करू शकत नाही, कारण ते बँकेशी बांधील आहे आणि मी जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाला बांधील आहे. त्यांचा प्रतिनिधी आहे मी, किती लक्षात ठेवा तुम्ही. असं काही म्हणजे म्हणतो ना हवेत गोष्टी, असा विषय नाही. असं समजा तुम्ही जिल्हाधिकारी साहेब आलेले आहेत, लक्षात घ्या तुम्ही. माझी मजबुरी आहे, तुम्ही समजा. आणि मला आता लगेच रिपोर्ट करायचं. सर तुम्हाला परत पत्र मिळालं का यांना टाका, मला नाही टाकलं तरी चालेल. त्यांची समाधानी झाली की हो स्टे आहे, मला तर कळतं. आणि लगेच मी सांगेल त्यांना की त्यांच्या घरच्यांना द्या. आम्हाला काय करायचं, बँक त्यांची घरची 100% तुम्हाला तुमची बाजू बरोबर. आता यांचा आणि माझा विषय आला, बोलून बोला. बँक काय म्हणते मला काय अडचण नाही, तुम्ही बँकेशी मला त्यांना द्या. प्रॉपर्टी त्यांना द्यायची. जिल्हाधिकारी पलीकडे आपण आणखी काय करू शकतो. काय लॉक करा कागद आणा, तिथं सील लावू आणि नाही याला लावून द्या. कागद लावून साहेब. मालमत्तेच्या बाबतीत जे काही वस्तू असतील ना त्याच्या बाबतीत मी आता लिहून देतो ना, माझी काही तक्रार राहणार नाही. थकबाकीदार सभासदांना आवाहन करण्यात येते की थकबाकीचा भरणा लवकर भरणा करावा, अन्यथा कठोर कारवाई होईल. ज्यांच्या मालमत्ता बँकेने ताब्यात घेतलेल्या आहे त्या त्वरित आम्ही विक्री काढणार आहोत. आता देवरीतली मालमत्ता आम्ही ताब्यात घेतली आणि तिथं लवकरात लवकर लिलाव लावून बँकेचे पैसे वसूल होणार आहे. तरी आम्ही थकबाकीदार सभासदांना आवाहन करतो की ज्यांच्याकडे थकबाकी आहे त्यांनी संपूर्ण बँकेचा येऊन भरणा करावा, अन्यथा त्यांच्यावर कडू कारवाई झाल्यानंतर तुम्ही बँकेला दोष देऊ नका, असं आव्हान मी सभासदांना नम्रपणे करतात. आज देऊर येथील देऊर बुद्रुक येथील मालमत्ता जगदीश नामदेव देवरे यांची मालमत्ता आम्ही ताब्यात घेतलेली आहे आणि ती लवकरात लवकर विक्री करणार आणि बँकेचा पैसा सुरक्षित करणार. सर्व सभासदांना धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकऱ्यांची सहकारी बँक सर्व सभासद जे थकबाकीदार आहेत त्यांना एक नम्र विनंती करण्यात येते की आपल्याकडे असलेली थकबाकी आणि आपल्याकडे असलेली वसुली ही त्वरित करावी, अन्यथा बँक कडक कारवाई करण्यास पाऊल उचलत आहे.